नमस्कार. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे बोल दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे नसून तर आपल्या सर्वांचे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे आहेत, ज्यांना आपण बाबासाहेब म्हणून ओळखतो. बाबासाहेबांकडे 32 डिग्र्या आणि 9पेक्षा अधिक भाषेचे ज्ञान होते. आजच्या काळात 1 डिग्री घ्यायचं म्हटलं तरी भल्या भल्यांना घाम सुटतो, पण त्यावेळी एवढ्या कठीण परिस्थितीत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी 32 डिग्र्या प्राप्त केल्या. बाबासाहेबांच्या आईचे नाव भीमाबाई रामजी सकपाळ आणि वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ असे होते. भीमाबाई आणि रामजी सकपाळ यांना 14 पुत्र होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे 14वे अपत्य होते, ज्यांना आपण 14वे रत्न असेही म्हणून ओळखतो. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. बाबासाहेबांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते. आपल्या मुलांनी शिकावं, खूप मोठं व्हावं अशी रामजींची खूप इच्छा होती, म्हणून लहानपणापासूनच त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणावरती खूप जोर दिला होता. बाबासाहेब मुळात लहानपणापासूनच हुशार होते, पण त्यांना जातीभेदामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागला, तरीही त्यांनी शिक्षण सोडले नाही. बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण दापोली आणि सातारा येथून केले आणि माध्यमिक शिक्षण एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई 1907 मधून केले. तिथेच त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली आणि आपल्या समाजातून मॅट्रिक्स पास होणारे बाबासाहेब पहिलेच विद्यार्थी होते. पुढे एल्फिन्स्टन कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे येथून बाबासाहेबांनी BA इन इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून केले. पुढे 1913 मध्ये बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेले आणि तिथे न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटी येथे त्यांनी प्रवेश घेतला आणि तिथूनच त्यांनी मास्टर इन इकॉनॉमिक्स ही पदवी प्राप्त केली. अमेरिकेतल्या शिक्षणासाठी बडोद्यातले महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना 1913 ते 1916 या कालावधीसाठी शिष्यवृत्ती दिली. 1913 ते 1916 या काळात अमेरिकेत असतानाच बाबासाहेबांनी PhDचा रिसर्च पूर्ण केला. पण बाबासाहेबांना अर्थशास्त्रात PhDची पदवी मिळाली नाही, तर ती पुढे त्यांना 1927 मध्ये मिळाली. तर ती कशी, तर ते मी पुढे सांगते. अमेरिकेत असतानाच बाबासाहेबांना समजले की अर्थशास्त्र आणि कायद्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी लंडन हे जगातील सर्वोत्तम केंद्र आहे. म्हणून कोलंबियातील अभ्यासानंतर ते लगेच 1916 मध्ये लंडनला गेले. लंडनमध्ये बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मास्टर ऑफ सायन्स अँड डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी प्रवेश घेतला. त्याचबरोबर ग्रेज इनमध्ये बॅरिस्टर ॲट लॉ या पदवीसाठी बाबासाहेबांनी प्रवेश घेतला. तर ग्रेज इन थोडक्यात एक संस्थान आहे, ज्या ठिकाणी वकिलीचा अभ्यास केला जातो आणि पदवी मिळवली जाते. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांनी PhDचा रिसर्च आधीच पूर्ण केला होता आणि त्याचा प्रबंधसुद्धा लिहिला होता. तर तो प्रबंध कोलंबिया युनिव्हर्सिटीला पाठवणे गरजेचे होते. तर लंडनमध्येच असताना बाबासाहेबांनी 1917 मध्ये तो प्रबंध कोलंबिया युनिव्हर्सिटीला पाठवला आणि त्या युनिव्हर्सिटीने तो स्वीकारला. तर शैक्षणिकदृष्ट्या बाबासाहेबांचे काम 1917लाच पूर्ण झाले होते आणि त्यांनी रिसर्चसुद्धा पास केला होता. तर यावेळी बाबासाहेबांना पदवी मिळाली नाही, पण ते डॉक्टर स्वतःला म्हणू शकत होते आणि आपल्या नावापुढे डॉक्टर नावसुद्धा लावू शकत होते. मग 1927पर्यंत का बरं वेळ लागला, तर कोलंबिया युनिव्हर्सिटीचा एक कडक नियम होता, जोपर्यंत तुम्ही तुमचा प्रबंध एका पुस्तकाच्या स्वरूपात छापून त्याच्या प्रती कोलंबिया युनिव्हर्सिटीला देत नाही, तोपर्यंत तुम्हाला डॉक्टरेट ही पदवी दिली जाऊ शकत नाही. बाबासाहेबांकडे पुस्तक छापण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी पुढे तो प्रबंध सुधारला आणि त्यामध्ये काही गोष्टी सुधारून 1927 मध्ये बाबासाहेबांना PhD ही पदवी बहाल करण्यात आली. अभ्यासादरम्यानच 1917 मध्ये बडोदा संस्थानाकडनं जी स्कॉलरशिप देण्यात आली होती ती संपून गेली. तर सयाजीराव गायकवाड यांनी अशी अट घातली होती की ज्यावेळी ही स्कॉलरशिप संपून जाईल, बाबासाहेबांना भारतात परत यावे लागेल आणि बडोदा संस्थानामध्ये 10 वर्षासाठी नोकरी करावी लागेल. तर अटीनुसार बाबासाहेबांना आपला अभ्यास सोडून भारतात परत जावे लागले. भारतात बाबासाहेब आले आणि 3 वर्ष राहून त्यांनी पैसे साठवले आणि पुन्हा जुलै 1920 मध्ये ते लंडनला गेले. लंडनला गेल्यानंतर 1921 मध्ये त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये पदवी मिळवली. तर 28 जून 1922 मध्ये त्यांनी बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी मिळवली. आता बाबासाहेब शैक्षणिकदृष्ट्या वकील झाले होते. पुढे नोव्हेंबर 1923 मध्ये बाबासाहेबांनी आपला सर्वात कठीण प्रबंध द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा सादर केला आणि त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही सर्वोच्च पदवी मिळवली. तर ह्या 3 वर्षामध्ये बाबासाहेबांनी एकूण 3 पदव्या प्राप्त केल्या.
मित्रांनो, एकाच वेळी 2 देशातून अमेरिका आणि लंडनमधून डॉक्टरेट मिळवणारे बाबासाहेब हे जगातील एकमेव भारतीय विद्वान होते. मित्रांनो, बाबासाहेबांनी त्या काळी 18 तास बसून अभ्यास केला आणि मोठमोठ्या पदव्या मिळवल्या. मी ज्या सांगितल्या त्यातल्या काही पदव्या होत्या. बाकी अजून सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून मी खास लंडन आणि अमेरिकेतलं शिक्षण अधोरेखित करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी एवढेच म्हणेल, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी एवढ्या कठीण परिस्थितीतही एवढा अभ्यास केला, तर आपण त्यांचा वारसा पुढे नेऊ. जय भीम, जय संविधान.